हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत ग्राहक संरक्षण कायदा मराठी भाषण. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. मान्यवर अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर ग्राहक संरक्षण कायदा या अतिशय महत्त्वाच्या विषयावर माझे विचार मांडणार आहे. आपण रोज काही ना काही वस्तू खरेदी करतो किंवा सेवा घेतो. दुकानातून सामान घेणे, मोबाईल रिचार्ज करणे, ऑनलाईन ऑर्डर देणे, डॉक्टरांकडून उपचार घेणे, या प्रत्येक ठिकाणी आपण ग्राहक असतो. ग्राहक म्हणून आपले हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी भारत सरकारने ग्राहक संरक्षण कायदा लागू केला आहे. ग्राहक संरक्षण कायद्याचा मुख्य उद्देश म्हणजे ग्राहकांची फसवणूक थांबवणे आणि त्यांना न्याय मिळवून देणे. चुकीची माहिती देऊन वस्तू विकणे, निकृष्ट दर्जाचा माल देणे, जास्त दर आकारणे किंवा सेवेत त्रुटी ठेवणे हे सर्व अन्यायकारक प्रकार या कायद्याअंतर्गत गुन्हा मानले जातात. या कायद्यानुसार ग्राहकांना काही महत्त्वाचे हक्क दिले जातात. पहिला हक्क म्हणजे सुरक्षिततेचा हक्क, म्हणजे आरोग्याला किंवा जीवाला धोका पोहोचवणाऱ्या वस्तू पासून संरक्षण. दुसरा हक्क म्हणजे माहितीचा हक्क, वस्तूची किंमत, दर्जा, वजन आणि वापराची माहिती मिळवणे. तिसरा हक्क म्हणजे निवडीचा हक्क, पर्यायांमधून योग्य वस्तू निवडण्याचा अधिकार. चौथा हक्क म्हणजे तक्रार निवारणाचा हक्क, फसवणूक झाल्यास तक्रार करण्याचा अधिकार. ग्राहक संरक्षण कायद्यामुळे आज ग्राहक न्यायालये स्थापन करण्यात आली आहेत. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर ही न्यायालये काम करतात. ग्राहकाने तक्रार केल्यास कमी खर्चात आणि लवकर न्याय मिळवून देणे हा या मागचा उद्देश आहे. आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन खरेदी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे नवीन ग्राहक संरक्षण कायदा अधिक प्रभावी बनवण्यात आला आहे. ऑनलाईन फसवणूक, बनावट जाहिराती, चुकीची माहिती देणे यावरही आता कडक कारवाई केली जाते. मात्र फक्त कायदा असणे पुरेसे नाही, ग्राहकाने स्वतःही जागरूक असणे गरजेचे आहे. बिल घेणे, वस्तूंची माहिती वाचणे, फसवणूक झाल्यास तक्रार करणे हे आपले कर्तव्य आहे. जागरूक ग्राहकच मजबूत अर्थव्यवस्थेची खरी ताकद असतो. शेवटी एवढेच सांगू इच्छितो की जागृत ग्राहक हा सशक्त देशाचा पाया आहे. चला तर मग आपण सर्वजण जागरूक ग्राहक बनूया आणि ग्राहक संरक्षण कायद्याचा योग्य वापर करून आपले हक्क सुरक्षित ठेवूया. धन्यवाद. तर मित्रांनो, आजचे हे छोटेसे भाषण तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.